येस, तर कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी चाललोय सृष्टी फार्म हाऊसला. तर तिकडे गाईज खूप मजा करणार आहोत. प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तिकडे भेटूया. तर गाईज आता मी फार्म हाऊसवरती पोहोचलो आहे. बघू शकता पाठी एंट्रन्स तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे एंट्रन्स होती, तर इकडून आतमध्ये आलेलो आहे. इथे पार्किंग केली, बघू शकता. गार्डन आहे इथे, मस्त गार्डन आहे इथे. क्रिकेट, बॅडमिंटन असे गेम्स खेळायला, आउटडोर गेम्स खेळायला. सोबत या साईडला तुम्हाला स्विमिंग पूल पण बघायला भेटतो. बघा बघा आणि तिकडे झोका आहे, पालना पण आहे. आता तुम्हाला आतमधून जरासं दाखवतो रूम्स. हा हॉल आहे, बघू शकता. एक्स्ट्रा दिलेलं आहे झोपण्यासाठी. आणि इकडे एक रूम आहे, बघू शकता. इथे स्पेस आहे खालती खालती ते मॅट टाकून झोपू शकतो. सोबत या साईडला पण एक रूम आहे. ही एक रूम आहे, AC वाली रूम आहे. इकडे बघू शकता. तर त्या साईडला बाथरूम आहे, हे बघा. जेवण्यासाठी इकडे वेगळे टेबल आणि खुर्ची पण दिलेली आहेत. बाहेर पण जेवू शकतो इथं. तर आता बॅट बॉल खेळते तर ठीक आहे, मी पण जॉईन होत आहे आता. बघू शकता बॅट बॉल. आता थोड्या टायमानंतर मी पण पूलमध्ये जाणार आहे. थोडा क्रिकेट खेळणार आणि पूलमध्ये जाणार. तर काही खूप मजा करणार आहे. ब्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी क्रिकेट खेळतोय, अजून चालू आहे. थोडा ब्लॉग बनवण्यासाठी मी थांबवलं आहे, बघू शकता. यांचं पाहून झालंय, मी अजून गेलो नाही पाहायला. हे बघा क्रिकेट खेळतोय मी, क्रिकेट खेळतो. बघा सगळे खायसाठी बाहेर आले आणि इकडे खाणं पिणं चालू आहे, बघू शकता. कसा वाटला पोहून? भारी. तुला कसा वाटला पोहून? बघू शकता यो नो बॉल. हे बघा फिल्डर खातायत. मी पण आता चाललो वापस खेळायला, तर डायरेक्ट पोहताना काढतो ब्लॉग. क्रिकेट खेळून झालेलं आहे, आता जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये. बघू शकता ते सगळे क्रिकेट खेळून झालेले आहेत. बघा ब्लॉगिंग इकडे पण चालली आहे आणि सगळ्यांचं झालेलं आहे बसून. आता जे जे क्रिकेट खेळत होते सगळे आता मस्त की स्विमिंग पूलमध्ये येणार आहेत. लाइटिंग पण लागली आहे, बघू शकता. आता बघू शकता उनो खेळतोय. येलो नाही 8 नंबर. हे बघा उनो. उनो खेळते, अजून पोहायला गेलो नाही. पोहायला गेलो. अरे काट हे बघ 6 टाकलं खेळताना 6 वरती 8 टाकते. आता पोहायला जाणार आहोत. तर गाईज आता आम्ही पोहायला जाणार होतो,
पण आता ते काहीतरी फिल्टर करायसाठी ठेवलं आहे, क्लोरीन वाटतं टाकलं आहे. तर ते ग्रीन पाणी होतं ना ते पूर्ण साफ करत आहे. तर आता इथे बघू शकता आम्ही कॅरम खेळणार होतो पण स्ट्रायकर नाही, कॅरम आहे पण स्ट्रायकर नाही. बघू शकता सगळे सॅड झालेत आणि तिकडे बनवत आहेत आणि तिकडे बनवतात ते चिकन. बघू शकता चिकन मस्त लागते चिकन पण. चिकन पण खालाय, चिकन पण खालाय, मस्त टेस्ट आहे, एक नंबर. इकडे काम चाललंय एसीचा. होऊन झालेलं आहे. हे जेवतायत, आमचं झालं जेवून. बघू शकता थोडा पाऊलंय पण आता वापस जायचंय. लास्ट फार्महाऊस आहे मे महिन्याचा. लास्ट धमाल करायची. बघू शकता अजून जेवण चालू आहे. आता इथे लाईट गेलेली आहे, बघू शकता पूर्ण अंधार झालाय. ते जेवतायत. हा इन्व्हर्टर वरती लावलेला आहे, बाकी पूर्ण अंधार आहे. बघू शकता बाहेर. हे जेवतायत, हे जेवले नाही. आणि आता बघू शकता आतमध्ये पूर्वी सगळे बसले. आता कसं वाटलं तुला? तर काही आम्ही पवायला गेलतो बस आणि खूप हेवी रेन आलेला आहे. हेवी जाम बेकार पाऊस आला आणि सगळा उडवून नेला. बेकार पाऊस आलाय. आणि रे पाऊस इतका जोरात पडलाय की आता 15 मिनिटात गेलेला आहे पाऊस. आता चालून पुन्हा एकदा लाईट लाईट आल्यावरती मध्ये आम्ही आता सोडणारच नाही पवायला जाऊ. शेवटी शेवटी बामणनगरी गावचे आम्ही पावल्याशिवाय जाणार नाही. सकाळपर्यंत पाहू पण पाऊस पडला तरी वीज बीज चमकतंय बघा. तरी पण सगळे बसले, कपडे चेंज करून. कमी झालंय आता. कोणाला उमेद नव्हती की पाऊस जाईल पण गेला. एवढा फास्ट पाऊस होता ना तरी पण गेला. सकाळी उठलेलो आहे, 10 वाजले माझा चेहरा तुम्हाला थोडा वेगळा वाटत असेल कारण की अंघोळ नाही केली, डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. बघू शकता पूर्ण एकदम शांतता आहे. बघा आता क्रिकेट खेळत होते इकडे. आता थोडा मी क्लिप नाही दाखवली पण होऊन झालेला आहे. बघू शकता सगळे बाहेर आले स्विमिंग पूल मधून आणि जेवण पण झालंय. बघा जे जेवायचे राहिले ते जेवतात. अजून थोडे जेवायचे राहिले त्या साईडला आणि इकडे जेवतायत बघू शकता. आणि आतमध्ये चेंज करतायत. थोड्या टायमात आम्ही इथून जाणार आहोत. तर थोडा अजून कुठेतरी देवलाच जाणार आहोत, तर तिकडचा पण थोडा व्हिडिओ दाखवतो. चला. फार्म हाऊस वरती सगळी मजा करून झालेला आहे. आता फार्म हाऊस सोडायचा टाइम आलेला आहे. तर आता वाटतं काय प्लॅन झाला की कारल्याला जाऊन तिकडे राहायचं आहे. तर आता बघतो काय थोड्या टायमात समजेल कारल्याला जायचं का नाही. तुम्हाला नंतर गाडीत बसल्यावरती सांगतो. तर बघू शकता तिकडे झालेली आहे पॅकिंग, सगळे बाहेर आलेले आहेत आणि इथे चिखल झाला पक्का पाण्यामुळे. बघू शकता पूर्ण सगळे बाहेर आले बघा. पूर्ण झालेली पॅकिंग. चाललोय आता वाटतं कारल्याला. माहित नाही, भरोसा नाही जायचंय का नाही. चाललो कन्फर्म आहे. चाललो कन्फर्म आहे की नाही माहित नाही. चला जाऊया. आता पार्किंगचा प्रॉब्लेम झालाय थोडा आणि यांच्या पप्पाचा थोडा प्रॉब्लेम झालाय. बघूया, करू ऍडजस्ट करू आपण. तर चला जाऊया, लेट्स गो. चला आम्ही चाललो आहे कारल्याला चाललो आहे. जरा रिक्षा आहेत ते घाटावर चढू नाही शकत म्हणून याला पार्किंगला ठेवून गाडीमध्ये बसून नेणार आहे. तर बघू शकता कसं वाटतं कारल्याला चालले म्हणून. एक नंबर वाटतं. मागे बस मी पुढे बसतो ना. तर गाईज आता चला कारल्याला तिकडची पण ब्लॉग दाखवतो तुम्हाला. चला तर गाईज आता मी जुगल जवळ आलोय
इकडे जवळच होता जुगल कृष्ण मंदिर, बघू शकता. दाखवतो तुम्हाला, चला. शिड्या चढते आता. ही जागा एकदम शांत आहे, तुम्ही बघू शकता. जसं की बघा, स्टार्टिंगला गणपती मंदिर आहे आणि तिकडे कृष्ण आहे, राधा कृष्ण. शकता, बघू शकता आता मस्त आहे जागा आहे, शांत. सेल्फी काढतात. तिकडे एंट्री गेट जवळ मूर्ती पण आहे बाजूला. इकडे मस्त अशी जागा आहे, येऊ शकता तुम्ही. 4ला ओपन होतो, होऊ शकता. इथे सगळे आले, तुम्ही 4 वाजता येऊ शकता इकडे पाया पडायला. आणि खूप मस्त जागा आहे इथे, एकदम शांतता आहे आणि मज्जा पण येते. म्हणजे असं देवाच्या पाया पडायला लावलं तर चांगलं वाटतं. दुसऱ्याकडे गेल्यावरती कसं काय ना काय कटकट असते ना, इथे एकदम शांतता आहे. तुम्ही नक्की येऊ शकता. आता एकविरीला पोचलो आहे. सगळे एकविरीला पोचलेत, होऊ शकता. इकडे डोंगरेवरती हे बघा, आता इथे आम्ही 3 रूम बुक केले आहेत आमच्या फॅमिलीसाठी, बघू शकता. इकडच्या रूम आहेत, इकडे 2 आहेत इकडे आणि त्या साईडला 1 आहे. आणि आम्ही इकडे 3 रूम बुक केले आहेत. आता थोडासा रेस्ट करू आणि डायरेक्ट एकविरीला जाऊ. तिकडचा पण थोडासा व्ह्यू दाखवतो. तर गाईज असतो मी एकविरीच्या पायऱ्या चढतोय बघा, बघू शकता. अजून खूप पायऱ्या आहेत, आता स्टार्ट केलं जस्ट चढायचं. बघू शकता सगळे येत आहेत. हॅलो माहिती गाईज बघू शकता, आता इथे पोचलोय एकविरी. हे बघा, असं ओपन आहे का? पूर्ण संध्याकाळ झाली, आता पोचलोय. तर बघू शकता पोचलोय. थोडा तिकडून फार्म हाऊस निघताना इथपर्यंत पोचताना टाइम लागला म्हणून इकडे आलोय. आता तुम्ही इथे बघू शकता एक धरण सारखं पाणी फ्लो होतंय. धरणच आहे म्हणजे, तिकडून पाणी खालती पडतंय. आता चाललोय देवलात, पूर्ण व्हिडिओ दाखवते तुम्हाला. चला. तर काही इथे आता बघू शकता दर्शनासाठी लाईन जस्ट लावली, आता लगेच पोचू. एकच लाईन राहिली इकडं बघा. आता पोचलो, ऑलमोस्ट पोचलोय बघा. आता आल्याला तर गर्दी नाही ना, इथं संध्याकाळ झाली, कोण जास्त येत नाही, तर डायरेक्ट आता पोचणार आहे. ही लाईन संपली. आता बघू शकता तिकडे व्हिडिओ काढून नाही दिली म्हणून तिकडची व्हिडिओ नाही आली. आता पाया बिया पडून आणि चिकट झालं सरकारची गाडी येते. तर काहीच दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम अंधार झालेला आहे, संध्याकाळ. बघू शकता व्ह्यू पण बघू शकता इकडून. थांबा तुम्हाला दाखवतोय बघा. घरं बघू शकता तुम्ही किती छोटे. वीज पण चमकते, असं ढग चमकते अशी. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं पूर्ण बघू शकता, इथे पूर्ण अंधार आहे. हे बघा, शिड्यांवरतून चालतंय. आता दिसत नसेल तुम्हाला क्लिअर, पूर्ण अंधार दिसत असेल. बघू शकता पाठी पण चालतायत.
ओ बघा वीज पण गडगडते. टॉर्च टॉर्च शकता एकविरीवरतून रात्री उतरतोय बघा. सीड्या बघू शकता. अजून थोडासा बाकी आहे. पोचलोय आता जस्ट खाली पोचलोय. पाठून पण येतोय तुम्ही बघू शकता टॉर्च म्हणून. आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय थेंब थेंब. आता जास्त फक्त पाऊस नको यायला ना, तर भिजत भिजत जायला काय अंधारात. एकदम अंधार आहे. जर टॉर्च नसता ना तर जायला चान्सच नव्हता. इथे एवढा अंधार आहे ना. इथे कमीच आहे थोडा, वरती जाम होता अंधार. इकडे कशी इथे घरांची लाईटा पडल्यात म्हणून थोडा कमी लाईटी आहेत. आता पायऱ्याचे भीती ते दिसत नाही म्हणून टॉर्च लावून ठेवले. बघू शकता सगळी चालू. बघू शकता वीज पण चमकते. मस्त वाटते असं थंड वाटते आता, कारण की पाऊस पण पडतोय, हवा पण जास्त येते ना. आता मी एक आलतो आणि डायरेक्ट रूम मध्ये जाऊन झोपलेलो. आता सकाळ झाली आहे. आता आम्ही निघालो तिकडून एकवीकडून डायरेक्ट घरी. तर जर तुम्हाला ही ब्लॉग आवडली असेल तर प्लीज ब्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.